नमस्कार मित्रांनो, मी गणेश मानकर. इग्नाइट अकॅडमीच्या प्लॅटफॉर्मवर तुम्हा सर्वांचे स्वागत आहे. ठाणे मनपा भरती 2025 1773 पदांसाठी खूप चांगली जाहिरात आलेली आहे. याचे फॉर्म भरणं सुरू झालेले आहेत. आज आपण पाहणार आहोत याचा ऑनलाईन फॉर्म कशा पद्धतीने भरायचा, त्याच्या स्टेप बाय स्टेप प्रोसेस काय आणि फॉर्म भरताना कोणत्या चुका ज्या आहेत तर तुम्हाला टाळायच्या आहेत, त्या सर्व गोष्टी आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तत्पूर्वी ठाणे मनपामध्ये जी लिपिक पदासाठी जाहिरात आलेली आहे त्याच्यासाठी आपण बॅच लॉन्च केलेले, रेकॉर्डेड स्वरूपाची बॅच असणार आहे. फक्त तुम्हाला इग्नाइट अकॅडमीचं ऍप्लिकेशन डाउनलोड करायचं आहे आणि ही बॅच तुम्ही जॉईन करू शकतात. आणि ही बॅच जर तुम्ही 16 ऑगस्टच्या आधी केली तर तुम्हाला याच्यावर 30% पर्यंतचा ऑफ जो आहे तर तो मिळू शकतो. त्याच्यासाठी तुम्हाला जी स्क्रोल लाईन मध्ये जो कोड दिसतोय तर तो इंडिया हा कोड यूज करा. डायरेक्ट 30% ऑफ मिळून जाणार आहे. त्यासोबतच अग्निशमक, फायरमॅनची पण आणि ड्रायव्हर ऑपरेटर याचे पण बॅचेस आपण लॉन्च केलेले आहेत इग्नाइट अकॅडमीच्या प्लॅटफॉर्मवर. आणि पहिली बॅच असणार आहे की ज्याच्यामध्ये टेक्निकल सब्जेक्ट जे आहेत तर तेही ऍड केलेले, तर नॉन टेक्निकल पण जे आहेत तर ते आपण सब्जेक्टचे ऍड केलेले आहेत. तर ठाणे मनपाची इथं जाहिरात सुरू झालेली आहे. याची जर लिंक पाहिजे असेल तर कमेंटमध्ये तुम्ही टाईप करा लिंक. मी तुम्हाला जी लिंक आहे तर ती शेअर करतो कमेंटमध्ये. म्हणजे याची फॉर्म भरण्याची डायरेक्ट त्या लिंकवर क्लिक केलं की तुम्ही त्या फॉर्मवर जे आहे तर ते जाऊ शकता. बघा इथं पहिलं दिलेले टू रेफर ऍडव्हर्टाइजमेंट म्हणजे जाहिरात आलेली आहे. न्यू रजिस्ट्रेशन अँड ऑलरेडी रजिस्टर. तर इथं न्यू रजिस्ट्रेशन वर तुम्हाला जायचंय, इथं क्लिक करायची. त्याच्या आधी लक्षात ठेवा हा फॉर्म 12 ऑगस्ट पासून भरायला सुरू होणार आहे आणि 2 सप्टेंबर पर्यंत जे आहे फॉर्म चालणार आहे. सोबतच इथं नंबर दिलेले, समजा टेक्निकल इश्यू आला तर यांना कॉल करा, नॉन टेक्निकल आला यांना कॉल करा, कोणालाही कॉल करा, कॉल काय उचलत नाही. चला बघा त्याच्यावर क्लिक केल्यानंतर अशा पद्धतीचा युजर इंटरफेस ओपन होईल. पुढे मग आता सगळ्यात आधी तुम्हाला तुमचा युजर आयडी आणि पासवर्ड जो आहे तर तो जनरेट करावा लागणार आहे. याच्यासाठी तुम्हाला तुमची बेसिक डिटेल भरावी लागणार आहे, जसं की तुमचं पहिलं नाव, तुमचं मधलं नाव आणि तुमचं सरनेम, सोबत तुमच्या वडिलांचं नाव आणि तुमच्या आईचं नाव. हे जे पहिले 3 कॉलम आहेत याच्यामध्ये जी माहिती आहे तर ते तुमच्या 10वीच्या बेसवर जे आहे तर ती भरायची, म्हणजे 10वीच्या मार्कशीटवर जे नाव आहे. म्हणून महिलांनी लग्नानंतर काही नाव बदललं असेल, काही केलं असेल तर त्यांनी 10वीच्या याच्यावर जे नाव होतं, मे बी त्यांचं माहेरचंच नाव असेल तेच टाकायचंय. पुरुषांच्या बाबतीत सुद्धा काय होतं, काही स्पेलिंग मध्ये एरर असतो तर तो तुम्हाला इथं जो आहे तर तो टाकावा लागणार आहे. पुढे इथं ते विचारतं की तुमच्या नावात बदल झालाय का. जर तुम्ही यस केलं, बघा जर तुम्ही इथं यस केलं तर जे नवीन नाव आहे ते टाकायचंय. म्हणून महिलांनी लक्षात घ्या की तुमचं लग्नानंतर तुम्ही नाव बदललं असेल तर इथं यस म्हणायचं आणि नवीन बदललेलं नाव जे आहे तर तो तुम्हाला इथं टाकावं लागणार आहे. पुढे तुमची डेट ऑफ बर्थ टाकायची, ती पण तुमच्या 10वीच्या याच्यावर जी आहे तीच टाकायची आहे. ओके. नेक्स्ट त्याच्यानंतर जेंडर सिलेक्ट करायचं आहे, मोबाईल नंबर टाकायचा आहे, याच मोबाईल नंबरला ओटीपी लक्षात ठेवा हाच पुन्हा इथं टाकायचा. ईमेल आयडी टाकायचा आहे, इथं पण ईमेल आयडी टाकायचा आहे. तुमचं मुक्त विद्यापीठातून ग्रॅज्युएशन झालंय का, येस नो करायचं. 10वीचा सेट नंबर, 10वी कोणत्या वर्षी पास झाले ते, आणि 3 परीक्षा केंद्र तुम्हाला जे आहेत तर ते निवडायचे आहेत. 3 टेस्ट सेंटर तुम्हाला इथं निवडायचे आहेत. ठाण्याची जरी मनपाची परीक्षा असली तरी तुम्ही ऑल ओव्हर महाराष्ट्राचे सेंटर जे आहेत तर ते निवडू शकतात. पुढे इथं टिक करायची आणि जनरेट ओटीपी करायचं. ओटीपी जनरेट केल्यानंतर तो मोबाईल आणि ईमेल या दोघांना जातो, तो ओटीपी तिथं सबमिट करायचा आणि त्याच्यानंतर इथं आय ऍग्री याच्यावर क्लिक करून पुन्हा रिव्हेरीफाय वर क्लिक करायचं. रिव्हेरीफाय वर क्लिक केल्यानंतर इथं सगळे तुम्ही आतापर्यंत टाकलेली इन्फॉर्मेशन येते, मग ती एकदा बघून घ्यायची आणि इथं टिक बॉक्सेस आहेत तर या बॉक्सेसवर तुम्हाला फक्त क्लिक करायचंय आणि त्याच्यानंतर इथं रिव्हेरीफाय करायचं. रिव्हेरीफाय केल्यानंतर ते तुम्हाला एक अलर्ट मेसेज देतं, सांगतं की ही माहिती एकदा चेक करून घ्या कारण की नंतर तुम्हाला याच्यात परिवर्तन करता येणार नाही. मी ओके म्हटलं. ओके म्हटल्यानंतर मला लगेच मोबाईलला SMS येतो, हा तुमचा रजिस्ट्रेशन आयडी आहे आणि ते पासवर्ड पण मला देतं. त्याच्यानंतर मी जे आहेत तर ते इथं येतो, बघा ऍप्लिकंट डिटेल्स, इथं तुमच्या सर्व डिटेल्स तुम्हाला इथे दिसतील. त्याच्यानंतर तुम्हाला जायचंय अप्लाय पोस्ट मध्ये. मी गेलो अप्लाय पोस्ट मध्ये, इथं बघायला मिळेल क्लिक हिअर टू अप्लाय, मी इथं क्लिक केलं. त्याच्यानंतर आता खऱ्या अर्थाने तुमचा फॉर्म भरायला सुरुवात होणार आहे. फॉर्म भरण्याच्या विविध स्टेप आहे. पहिल्या स्टेपमध्ये पर्सनल डिटेल्स, दुसऱ्या याच्यामध्ये ऍड्रेस ऍडिशनल डिटेल्स, तिसऱ्या याच्यामध्ये ऍड्रेसची डिटेल्स, चौथ्या याच्यामध्ये शैक्षणिक पात्रता आणि 5व्या याच्यात तुमचं डॉक्युमेंट आणि पेमेंट जे आहे तर ते तुम्हाला इथं करावं लागणार आहे. सगळ्यात आधी कोणत्या पदासाठी अप्लाय करू इच्छितात ते इथं निवडायचं. बघा इथून पोस्ट नेम सिलेक्ट करायचं आहे. पोस्ट नेम इथं वेगवेगळे आहेत, तुम्ही तुमच्या पद्धतीने पोस्ट नेम हे सिलेक्ट करू शकतात. एका वेळी एकच फॉर्म जो आहे तो भरता येणार आहे. पुढे तुमचा रजिस्ट्रेशन नंबर वगैरे सर्व इन्फॉर्मेशन असते. फक्त इथं मॅरिटल स्टेटस तुम्हाला विचारतात. जर मॅरिटल स्टेटस येस असेल तर डेट ऑफ मॅरेज विचारतात. त्यासोबतच तुम्ही लहान कुटुंबासाठी पात्र आहात का ते विचारलं जातं. पुढे त्याच्यानंतर तुमचं डोमेसाईल विचारलं जाणार आहे, नॅशनॅलिटी. त्याच्यानंतर तुम्ही बेळगावाचं जो 865 गावांवर दावा ठोकले त्याच्यातील रहिवासी आहात का किंवा महाराष्ट्राचे रहिवासी असतात का, येस करायचंय. त्याच्यानंतर डोमेसाईल कोणी दिलेले, कोणत्या अथॉरिटीने दिलेले, कोणत्या डेटला दिलेले आणि त्याचा क्रमांक काय, हे 3 गोष्टी टाकायच्या आहेत.
त्यासोबतच कास्ट कॅटेगरी टाकायची. ओपन वाल्यांसाठी काही प्रॉब्लेम येणार नाही, परंतु ज्यांना कॅटेगरीचा लाभ घ्यायचा असेल त्यांनी पहिले रिझर्वेशन कॅटेगरी सिलेक्ट करायची. मग इथं वेगवेगळ्या कॅटेगरी येतात, ओबीसी, एसटी, एससी, अच्छा ज्या काही विविध प्रवर्ग येतात ते सिलेक्ट करायचे. त्याच्यानंतर हे कोणी दिलेलं आहे, म्हणजे कधी कधी नाव येतं बघा खाली सब डिव्हिजनल मॅजिस्ट्रेट, तर तसे जे नाव आहे ते नाव लिहायचं तुम्हाला. कोणत्या तारखेला आलं, सर्टिफिकेट नंबर, त्याच्यानंतर कास्ट व्हॅलिडिटी आहे का, तर त्याची डेट तुम्हाला इथं विचारली जाणार आहे. पुढे ओबीसी प्रवर्ग असेल, एनटी प्रवर्ग असेल, एससीबीसी प्रवर्ग असेल, यांना लागतो नॉन क्रिमिनल, आणि ईडब्ल्यूएस वाल्यांना ईडब्ल्यूएस ची इन्फॉर्मेशन ऑप्शन येणार आहे. मग दोघांनी ऑप्शन भरायचे. नॉन क्रिमिनल वाल्यांनी लक्षात घ्या, जे तुमचं 25-26 या आर्थिक वर्षासाठी वैध असलेलं तुम्हाला नॉन क्रिमिनल वापरायचंय. त्यासोबतच ईडब्ल्यूएस वाल्यांना पण 25-26 या आर्थिक वर्षासाठी वैध असलेलं वापरायचं आहे. पुढे इथं तुमचं कॅन्डिडेट आयडेंटिफिकेशन डिटेल्स हे काही महत्वाचं नाही टाकलं तरी चालेल. पुढचं तुमच्याकडून एक प्रूफ मागतात, कोणता पण एक प्रूफ तुम्हाला जो आहे तर तो इथं द्यावा लागतो, आणि त्याच जे आहे तर ते फोटोज आहेत तर तो पुढे अपलोड करावा लागतो. इथं वेगवेगळे ऑप्शन येतात बघा, पॅन कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स, वोटर आयडी, पासपोर्ट, बँक पासबुक, कोणतं एकच घ्या, बाकी सगळे नो 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 करून द्या, आणि इथं येस करून सेव्ह अँड नेक्स्ट करायचं आहे तुम्हाला. पुढे तुमच्याकडनं ऍडिशनल डिटेल्स मागितली जाते. पहिलं तर तुम्ही ठाणे महानगरपालिकेमध्ये कार्यरत आहात का, येस केलं, येस करू शकतात, नो असेल तर नो करा. पुन्हा 1991च्या जनगणनेचे कर्मचारी आहात का, येस नो करा. 1994 नंतरच्या जनगणनेचे कर्मचारी आहात का ते विचारलं जातं. पुढे आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांचे पाल्य आहात का, येस नो केलं जातं. येस केलं तर तुम्हाला ते सर्टिफिकेट विचारलं जाणार आहे. त्याच पद्धतीने केंद्र सरकारमध्ये, राज्य सरकारमध्ये नोकरीला आहात का, येस नो विचारलं जातं. त्याच्यानंतर प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त आणि पदवीधर अंशकालीन, जर नो असेल तर काही प्रॉब्लेम नाही, पण येस असेल तर तुम्हाला त्यांचं सर्टिफिकेट इश्युइंग करणारी अथॉरिटी, त्याची डेट आणि त्याचा नंबर, या 3 गोष्टी प्रत्येकासाठी तुम्हाला भराव्या लागणार ज्याच्यासाठी तुम्ही पात्र असाल. पुढे जर माजी सैनिक असाल, येस केलं तर तुम्हाला माजी सैनिकचे डिटेल्स विचारले जातील, जसं की तुमची डेट ऑफ जॉईनिंग आणि डेट ऑफ रिलिव्हिंग, आणि त्याच्यानंतर ते टोटल सर्व्हिस ऑटोमॅटिक ते कॅल्क्युलेट करून घेणार आहे. पुढचं खेळाडू, नो असेल तर काही प्रॉब्लेम नाही, जर तुम्ही येस केलं तर तुम्हाला ही संपूर्ण डिटेल्स भरावी लागणार आहे, ज्याच्यामध्ये सगळ्यात मेन म्हणजे काय की तुम्ही खेळाडू आहात का, तुम्ही येस केलं. पुढे ते विचारलं जातं की तुम्ही तुमचे सर्व सर्टिफिकेट्स हे डेप्युटी डायरेक्टर ऑफ स्पोर्ट यांच्याकडून प्रमाणित केले का, येस किंवा नो करायचं. इथे अचिव्हमेंट लेवल विचारले जाते, कॅटेगरी ऑफ लेवल ऑफ स्पोर्ट, नेम ऑफ टुर्नामेंट, अवॉर्ड कोणते कोणते आहेत, सर्टिफिकेट, इश्यू डेट, सिरियल नंबर, पावती क्रमांक, या सगळ्या गोष्टी इथं ज्या आहेत तर ते विचारल्या जातात, या तुम्हाला भरायच्या आहेत खेळाडू उमेदवारांना. पुढे जे दिव्यांग उमेदवार असतील, ज्यांना 40% जास्त अपंग असेल, त्यांना इथं माहिती जी आहे तर ते भरावी लागणार आहे. सगळ्यात आधी पर्सेंटेज ऑफ डिसेबिलिटी, त्याच्यानंतर टाइप ऑफ डिसेबिलिटी, त्याच्यानंतर यूडीड नंबर जो आहे तर तो विचारला जाणार आहे, आणि त्याचा प्रमाणपत्राची तारीख. पुन्हा तुम्ही स्वातंत्र्य सैनिकांनी नामांकित केले आहेत का, ते केले असेल त्याचं सर्टिफिकेट विचारलं जातं. पुढे अनाथ आहेत का, नो असेल तर काही प्रॉब्लेम नाही, येस असेल तर तुम्हाला माहिती भरावी लागेल की ऑर्फनचा प्रकार सांगा, इन्स्टिट्यूशनल, नॉन इन्स्टिट्यूशनल, त्याच्यानंतर नंबर आणि प्राधिकरणाचे नाव आणि इश्युइंग डेट हे विचारलं जातं. पुन्हा प्रिव्हियस एक्झामिनेशन मध्ये कधी डिबार झाला आहात का, तर त्याचं कारण सांगायचंय. त्याच्यानंतर या सगळ्या ज्या गोष्टी आहेत इथं, या सगळ्या कोर्ट केसेसशी संबंधित आहे, ही कोर्ट केसशी संबंधित आहे. या सर्व डिटेल्स वाचून घेणे, तुमच्यावर कधी FIR वगैरे झाली असेल तर ती सगळी माहिती तुम्हाला इथं भरायची आहे, आणि सेव्ह अँड नेक्स्ट करायचे. सेव्ह अँड नेक्स्ट केल्यानंतर पुढचं जे तिसरी स्टेप आहे ते म्हणजे तुमचा ऍड्रेस टाकायचा. ऍड्रेस शक्यतो जो तुमचा आधार कार्डवर आहे तोच टाका, सेम अँड करस्पॉन्ड एकच ऍड्रेस करा. पुढे तुम्हाला काय भरायचं, तुमची एज्युकेशनल डिटेल्स. सगळ्यात आधी बघा, नॉलेज ऑफ मराठी, येस किंवा नो, इथं येसच करावं लागणार आहे तरच तुम्हाला फॉर्म भरता येणार आहे. त्याच्यानंतर तुम्हाला 3 डिटेल्स टाकावे लागणार आहे पदानुसार. बघा, 10वी 12वी असेल 12वी टाका, पदवी असेल पदवी टाका, त्याच्यानंतर काही तुमचा डिप्लोमा असेल तर या डिप्लोमा टाका. त्याच्यानंतर तुमचे काही सर्टिफिकेट्स असतील, काही ठिकाणी सर्टिफिकेट मागितलेलं आहे ते टाकायचंय, आणि काहींना अनुभव मागितलेला आहे, तर या सगळ्या गोष्टी तुम्हाला या सेक्शन मध्ये जे आहेत तर त्या करायच्या. सगळ्यांसाठी सेमच फॉर्म्युला आहे. बघा, 10वी साठी बघा, शैक्षणिक मंडळाचे नाव, प्राप्त गुण, जास्तीत जास्त गुण, शाळेचे नाव, पर्सेंटेज, आणि कोणत्या इयर मध्ये पास झालं तर ते तुम्हाला माहिती भरायची. सेम फॉर 12वी, त्याच्यानंतर सेम फॉर पदवी, आणि अशाच पद्धतीने डिप्लोमा, सर्टिफिकेट, अनुभव प्रमाणपत्र तुम्हाला इथे जे आहेत तर ते टाकावे लागणार आहे. पुन्हा पोस्ट स्पेसिफिक प्रश्न, फॉर एक्झाम्पल लिपिकसाठी फॉर्म भरत असाल तर इथं विचारलं बघा, इंग्लिश टायपिंग आहे का, मराठी टायपिंग आहे का, MSc आहे का, तर हे प्रश्न इथं विचारलेले, तर यांची येस नो मध्ये तुम्हाला उत्तर द्यावे लागणार आहे. शेवटची स्टेप असते ज्याच्यात तुम्हाला डॉक्युमेंट तुमचे अपलोड करावे लागतात. सगळ्यात आधी पहिला जो डॉक्युमेंट आहे तो तुमचा फोटो आहे. या फोटोमध्ये 2 प्रकार पडतात, एक असतं लाईव्ह फोटोग्राफ आणि एक असतो अपलोडेड फोटोग्राफ. लाईव्ह फोटोग्राफ याच्यासाठी तुमचा कॅमेरा जो आहे तर तो ऑन असला गरजेचा आहे, तर त्याच्यावर तुम्हाला फोटो घ्यायचा आहे, आणि अपलोड मध्ये ऑलरेडी जो असेल तर तो अपलोड करायचा आहे. त्याच्यानंतर तुम्हाला तुमची सिग्नेचर लागणार आहे.
10वीचं सर्टिफिकेट, 12वीचं सर्टिफिकेट, डिग्रीचं सर्टिफिकेट, डोमेसाईल सर्टिफिकेट, MSc मराठी टायपिंग 30 लागणार आहे, इंग्लिश टायपिंग 40 लागणार आहे. तर हे सर्व डॉक्युमेंट्स तुम्हाला इथे लागतील. फोटोमध्ये मी तुम्हाला काय सांगितलं, कॅप्चर फोटोग्राफ आणि अपलोडेड फोटोग्राफ असे दोन्ही फोटोग्राफ तुमचे जे आहेत तर ते व्यवस्थित पद्धतीने आले पाहिजे. अपलोडेड फोटोग्राफ मध्ये तुम्हाला इथे दिसणार आहे की साईज मिनिमम 80 KB ते 200 KB दरम्यान तुमची फोटोची साईज इथं असली पाहिजे. पुढे जी सही जी आहे ना, तर ती सहीसाठी फक्त 50 KB ते 80 KB एवढीच मुदत दिलेली आहे. परंतु बाकीचे जे डॉक्युमेंट्स आहेत त्यांना मात्र थोडी जास्त साईज लिमिट दिलेली आहे. 100 KB पासून तर 2 MB पर्यंत तुम्ही जे आहे तर ती माहिती इथं भरू शकता. त्याच्यानंतर बघा, मराठी टायपिंग, इंग्लिश टायपिंग, एक सर्व्हिसमॅन सर्टिफिकेट, पॅन कार्ड आणि अदर रिलेव्हिंग डॉक्युमेंट जे असतील तर ते तुम्हाला इथं लावा लागणार आहे. एक सर्व्हिसमॅनला एक सर्व्हिसमॅन, बाकी भूकंपग्रस्ताला भूकंपग्रस्त, प्रकल्पग्रस्ताला प्रकल्पग्रस्त, पदवीधर अंशकालीन, जे कोणी तुम्ही लाभ घेत असाल, अनाथ असेल तर ते सर्व सर्टिफिकेट्स इथं तुम्हाला लावावे लागतात. पुन्हा आय ऍग्री करायचं आणि इथं प्रिव्ह्यू म्हणून द्यायचं आणि त्याच्यानंतर इथं सबमिट बटनवर क्लिक करायचं आणि अशा पद्धतीने तुमचा फॉर्म जो आहे तर तो भरला जाणार आहे. फॉर्म भरताना काही प्रॉब्लेम असेल तर कमेंट बॉक्समध्ये तुम्ही नक्की कळवा. ठाणे मनपासाठीच्या लिपिक पदासाठी तयारी करत असाल तर त्याची ऑनलाईन पद्धतीने बॅच आपल्याकडे अवेलेबल आहे. त्यात अनलिमिटेड व्ह्यूज असतील, टॉपिक आणि विषयानुसार टेस्ट असतील, सर्व लेक्चर्स तुम्हाला एक्सपर्ट फॅकल्टीज कडून शिकवलं जाणार आहे. आणि 16 ऑगस्टच्या आधी जर तुम्ही इनरोल कराल तर तुम्हाला फ्लॅट 30% ऑफ जे आहे तर ते मिळणार आहे. ओके, इग्नाइट अकॅडमीचे आता कोर्सेस विविध डोमेन मध्ये आता आपण उपलब्ध केलेले. तुमच्या परिवारात जर कोणी शालेय विद्यार्थी असेल तर त्याच्यासाठी नवोदय, स्कॉलरशिप यांच्या परीक्षा आपण सुरू केलेल्या आहे. त्यासोबतच लॉ आणि MBA ची तयारी करण्यासाठी आता आपण CET देखील जे आहे तर ती सुरू केलेली, तर ते देखील तुम्ही मार्गदर्शन जे आहे तर ते घेऊ शकतात. भेटूया आता आपण पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद.